फडणवीसांच्या जागी आपल्या नेत्याला पद देण्यासाठी अघोरी कृत्य। गोगावलेंच्या व्हायरल व्हिडिओवर संजय राऊतांनी हा एक मोठा आरोप केलाय। कॅबिनेटच्या वेळेला फडणवीसांनी आपल्या खुर्चीखाली वाकून बघावं असं संजय राऊतांनी म्हटलंय। बघा, शिंद्यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे। अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, कारण दिवस रात्र ते अघोरी विद्येमध्ये गुंतलेले असतात। दुसऱ्याचं किंवा राज्याचं नुकसान कसं होईल आणि माझा कसा फायदा होईल ही अंधश्रद्धा जरी असली, दुर्दैवानं महाराष्ट्रात जे आम्ही पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लावणारी कृत्य समोर येत आहेत। अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे। आणि कोणत्या प्रकारचे लोक देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहायला पाहिजे नक्की काय आहे ते, काय होऊ शकतं। महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृत्य आहेत। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजे। हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार। आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एसएनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत।